रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. उद्या आपल्याला सकाळीच उंबऱ्यावर एक वस्तू ठेवायची आहे. ती कशासाठी ठेवायची आहे? माता लक्ष्मीने सतत आपल्या घरामध्ये निवास करावा त्यासाठी ठेवायची आहे. मुलांची, कुटुंबाची भरभरून प्रगती व्हावी त्यासाठी करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. मुलांमध्ये असलेली वाईट नजर, बाधा, त्यांना लागलेली दृष्ट ही काढण्यासाठी त्यांच्यावरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. आता जो पहिला उपाय सांगणार आहे तो तुम्हाला सकाळीच करायचा आहे. अर्थात लक्षात घ्या, सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून अंघोळ करायची आहे. तिळाचं उटणं लावून नंतर अंघोळ करायची आहे. त्याचबरोबर बघा, अंघोळीच्या आधी जेव्हा तुम्ही घराची साफसफाई करणार तेव्हा पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालून तुम्हाला साफसफाई करायची आहे. उंबऱ्यावरती पाण्यामध्ये गंगाजल आणि थोडंसं हळद टाकून ते पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर अंघोळ करायची आहे. अंघोळ झाल्यानंतर सगळ्यात आधी सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्य देताना पांढरे तीळ, लाल चंदन किंवा कुंकू, लाल फूल, अक्षदा टाकून ओम घृणी सूर्याय नमः म्हणत सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. त्यानंतर देवांची जशी विधिवत रोज पूजा करतो तशीच पूजा करून घ्यायची आहे. आता उंबऱ्यावरती तुम्हाला अर्थात हळदीचं लेपन करायचं आहे. कुठल्याही चांगल्या दिवशी, सणाच्या दिवशी आपण उंबऱ्यावर हळदीचं लेपन करत असतो. हळदीचं लेपन झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि हळद घ्यायची आहे. त्याचा तुम्हाला गंध तयार करून घ्यायचा आहे आणि उंबऱ्याच्या दोन्ही साईडला कोपऱ्यामध्ये दोन असे छान एक एक स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे. स्वस्तिकमध्ये 4 टिंब द्यायचे आहेत. साईडनी 2 उभ्या देखील रेषा ओढायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला मध्यभागी 8 तुम्हाला असे लांब रेषा ओढायच्या आहेत. आता ह्या लांब रेषा कशासाठी? तर अष्टलक्ष्मीसाठी. अष्टलक्ष्मींची नावं घेऊन पहिली रेष ओढताना आधी, जसं की पहिली रेष ओढताना धनलक्ष्मी माता, दुसरी रेष ओढताना गजलक्ष्मी माता, तिसरी रेष ओढताना अधिलक्ष्मी माता, चौथी रेष ओढताना विजयालक्ष्मी माता, पाचवी रेष ओढताना ऐश्वर्यलक्ष्मी माता, सहावी रेष ओढताना वीरलक्ष्मी माता आणि सातवी रेष ओढताना धान्यलक्ष्मी माता आणि आठवी रेष ओढताना संतानलक्ष्मी माता. अशी 8 देवींची नावं घेऊन 8 रेषा त्याच गंधाने तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर मध्यभागी ओढायच्या आहेत. आता हे झाल्यानंतर तुम्हाला तिथेच एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता दिवा देवघराजवळच तयार करून आणायचा. काय करायचं आहे? एक मातीची स्वच्छ पंती घ्यायची आहे. जुनी असली तरी देखील चालणार आहे. घासून पुसून स्वच्छ करून घ्या. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूपच तुम्हाला घालायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्यामध्ये वात टाकायची आहे. आता कापसाची वात 2 याची 1 करून वात लावा. आता त्या वातीला हळदी कुंकवाची बोटं देखील लावा. आता तुम्हाला हा जो दिवा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा, तो एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पांढऱ्या तिळाचा उपयोग करायचा आहे. जसं की नेहमी आपण बघत आलेलो आहोत की आपण तांदळावर दिवा लावतो, मसूरच्या डाळीवर लावतो, पण आता आपल्याला तिळावरती हा दिवा लावायचा आहे. त्या प्लेटमध्ये थोडेसे तीळ घ्यायचे आहेत आणि त्यावरती जो शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आहे तो ठेवायचा आहे. या दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे आणि हा जो दिवा आहे तो तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. जाताना डावा हात, घरात येताना उजवा हात, अशा पद्धतीने उंबरठ्याच्या वर आपल्याला हा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. धूप दीप सुद्धा दिव्याला दाखवायचा आहे. फुलं अर्पण करून घ्यायचे आहेत. माता लक्ष्मी, तुझं माझ्या घरामध्ये स्वागत आहे. तू माझ्या घरामध्ये अखंड नांद, विष्णू समवेत तू माझ्या घरामध्ये निवास कर, असं म्हणून प्रार्थना करायची आहे. तर हा जो दिवा आहे हा तुम्हाला सकाळीच लावायचा आहे, लक्षात घ्या. आता दुसरा जो उपाय आहे तो तुम्ही सकाळपासनं संध्याकाळपर्यंत करू शकता. मात्र सूर्य डुबल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकत नाही. जेव्हा आपण मुलांची एरवी दृष्ट काढत असतो तर ती आपण संध्याकाळी काढत असतो. मात्र आत्ता सूर्य असतानाच तुम्हाला ही दृष्ट काढायची आहे. आता आपल्या मुलांना देवघरासमोरच आपल्याला बसवायचं आहे. एका ताटामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, त्याचबरोबर तीळ घ्यायचे आहेत आणि दिवा देखील घ्यायचा आहे. आता बघा,
मुलगी असेल तर तिला हळदी कुंकू लावायचं, मुलगा असेल तर त्याला फक्त कुंकू लावायचं, अक्षता लावायचा, त्याला त्या दिव्याने तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे. दिवा कुठला म्हणजे बघा, तुम्ही तेलाचा दिवा घ्यायचा नाही, साधा आपला दिवा तेलाचा घ्यायचा आहे, तुपाचा दिवा घ्यायचा नाही आहे. आपण कुठल्याही म्हणजे व्यक्तीला ओवाळताना तुपाचा दिवा वापरत नाही, तर तेलाचा दिवा वापरतो. त्यामुळे तेलाच्याच दिव्याने मुलांना साध्या कुठलाही दिवा घेऊन तुम्ही त्याला ओवाळू शकता. ओवाळल्यानंतर मुलांना औक्षवण करून झाल्यानंतर चिमूटभर काळी तीळ आपल्या हातामध्ये घ्यायची आहेत. 7 वेळा मुलांपासून पायापासून डोक्यापासून पायापर्यंत अशा पद्धतीने घड्याळाच्या काट्याप्रमाणे 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे. 7 वेळा उतरवत असताना माझ्या मुलातली वाईट नकारात्मक शक्ती असेल, नजरदोष लागलेला असेल, त्याला चिडचिड होत असेल, त्याला आजारपण असेल, हे सगळं काही दूर होत आहे असं म्हणून तुम्हाला ते चिमूटभर तीळ 7 वेळा मुलांवरून उतरवून घ्यायचे आहेत. उतरवत असताना मुलांची दृष्ट निघत आहे असा भाव आईच्या मनामध्ये असावा. आता हे तीळ तसेच हातामध्ये घेऊन आपल्या घरापासून थोडंसं पुढे 7-8 पावलं जाऊन हे तीळ एखाद्या कोपऱ्यात साईडला असेच टाकून द्यायचे. आता चिमूटभर तीळ असल्यामुळे ते कुणाच्या लक्षात येणार नाही की तुम्ही फेकलेत की काय केलेत. मात्र अशा ठिकाणी फेका की कुणाचा त्याच्यावर पाय पडणार नाही. तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर तुम्ही खाली उतरून या आणि खाली पार्किंगच्या खाली तुम्ही नेऊन ते एका साईडला टाकून द्या. तर बघा, हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे. आता दिवसभरात तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मात्र आईला जर अडचण असेल तर वडिलांनी देखील असा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर पूजा करून लावला तरी देखील चालणार आहे. हा उपाय वडिलांनी मुलांसाठी केला तरी देखील चालणार आहे. आता जे चिमूटभर तीळ आहेत बघा, प्रत्येक मुलासाठी वेगळे वेगळे तीळ घ्यायचे आहेत. 2 मुलं असतील तर 2 वेळा वेगवेगळे तीळ घ्यावे लागतील. एक मुलगा असेल तर एकदाच घ्यावे लागतील. मात्र एकचदाच घेतलेले तीळ प्रत्येक मुलाच्या अंगावरून ओवाळून टाकायचे नाही. तर हा असा साधा सोपा उपाय आहे जो तुम्हाला करायचा आहे. व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा.